राम कृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको व्हय? पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनिक वैकुंठ नायक जयाकंठी. तुका म्हणे देव भक्तांचा संगम. ते ओग नाम त्रिवेणीचा विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवा सर्व कार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय तातो मुनीन्द्रं. समागस्ततिष्ठं महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची. संत कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मृत्युमंत उदाहरण तुकोबरायांचा 5 चरणाचा अभंग आहे.
आणि अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, कुणाचा देह पवित्र मानायचा, ज्याची वाणी पुण्यवंत आहे त्याचा देह पवित्र मानायचा. मग इथपर्यंत आल्यानंतर प्रत्येक काळामध्ये भगवंताच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. मग दुसऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. आयुष्यातल्या पापांच्या राशीच्या राशी जळून जायच्या असतील ना महाराज, तयाचं चिंतन करावं लागेल. म्हणजे आम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. आणि ज्यावेळेस आम्ही भगवंताचं चिंतन करू ना महाराज, तिसऱ्या चरणात आल्यानंतर तुकोबाराय सांगता देव चिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. देव नुसता तुमच्यापर्यंत येत नाही तर देव धावत धावत तुमच्यापर्यंत येतो. आणि एकदा का देव धावत धावत आपल्यापर्यंत आला की मग चौथ्या चरणात तुकोबाराय सांगतात काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकांती. वेगळे पण असं काहीच उरत नाही देव आपला साथ झाल्यानंतर. मग पाचव्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे देव भक्तांचा संगम, ते उगनाम त्रिवेणीचा. आता जशी गंगा यमुना सरस्वती एकांताने वाहते ना महाराज, तसं देवाचं आणि भक्ताचं वात एकांताने वाहत असतं. थोडक्यात या भंगातून तुकोबाराय सांगतात भागवत भक्ताच्या देहाचं पावित्र्य पण सांगतात. विडल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार असा की आज गेल्या वर्षी आपल्या सर्वांची वैकुंठवासी कैलासवासी सर्जेराव खंडेराव सपकाळ आपल्यातून निघून गेले, अर्थात भाऊ आपल्यातून निघून गेले. चांगल्या माणसांचं महाराज एक वैशिष्ट्य असतं, चांगली माणसं आपल्याला आठवावी लागत नाही, चांगली माणसं नेहमी आठवणीत राहतात. आणि त्यांच्याच आठवणींचा दिवस म्हणजे त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या दर्शनाचे योग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी याला भारतजी ननवरे असतील, त्याचबरोबर संबंध सपकाळ परिवार असेल, आपल्या सर्वांच्या मुळे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. आज कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले, अगदी इथपासून ते अगदी तिथपर्यंत त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. उत्कृष्ट मृदुंगाचार्य या ठिकाणी विशाल महाराज दराडे आपण आवर्जून उपस्थित आहात, आपले सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग या ठिकाणी चालू आहे ओम साई क्रिएशन. रोहित दादा आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. जास्तीचा वेळ न घेता भगवंताच्या चरणावरती पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ. विडल आवाज थोडा वाढवा, आवाज फक्त कड करा, नॉर्मल फक्त ऐकू दे आवाजाला बस. ऐका, अभंग तुकोबारायांचा आहे आणि अभंगामध्ये तुकोबाराय भागवत भक्ताच्या देहाचं पावित्र्य पण सांगतायत. महाराज अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी त्याच तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, जेथे कीर्तनाची जागा तिथं देव उभा किंवा पांडुरंग उभा. आणि हे प्रमाण सागर महाराज काटकरांचं नाही, इथं बसलेल्या कुणाचं हे प्रमाण नाही, या गायकांचं सुद्धा महाराज हे प्रमाण नाही. हे प्रमाण संत तुकोबारायांचं आहे. आणि तुकोबाराय हे संत आहेत. आम्हाला संत साहित्यावरती विश्वास ठेवावा लागतो. का? कारण संत महाराज कधी तर्क करत नाहीत, हजारो उदाहरणं डोळ्यासमोर ठेवतात, लाखो दृष्टांत अनुभवतात, तेव्हा कुठं अभंगाची एक ओळ तयार होते. त्या अभंगाची एक ओळ म्हणजे जेथे कीर्तनाची जागा तेथे देव उभा किंवा पांडुरंग उभा. म्हणजे इथं कुठं ना कुठं तरी देव उभा असणार आहे. विडल पण महाराज या सृष्टीमध्ये कितीतरी श्रीमंताची घराणी आहेत, महाराज या सृष्टीमध्ये कितीतरी गरिबाची घराणी आहेत. पण प्रत्येक श्रीमंताच्या दारात किंवा प्रत्येक गरिबाच्या दारात कीर्तन सेवा होईलच असं नाही. माणसं सरळ सरळ सांगून जातात कीर्तनकारांना पैसे दिले की त्या दारात कीर्तन सेवा होतात. पण ऐका, त्याच दारात कीर्तन सेवा होतात. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याच भाग्यवंताच्या दारात कीर्तन होतं, त्याच भाग्यवंताच्या दारात महाराज भजन होतं, कीर्तन होतं. म्हणून जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत आम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचंय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भगवंताचं नामचिंतन का करायचं, तर महाराज नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, बाजूला पडलेल्या वस्तू संतांच्या संगतीत आल्यानंतर पवित्र होऊ शकतात. अजून सोपं करतो, त्या नामामध्ये महाराज एवढी ताकद आहे, दगड पाण्यावरती तरले जाऊ शकतात. महाराज त्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, वाल्याचा सुद्धा वाल्मिकी होऊ शकतो. विचार करा, जोपर्यंत कीर्तन सेवा सुरू आहे तोपर्यंत आम्ही भगवंताचं नामचिंतन जर केलं तर बाहूंना
मोक्ष का मिळणार नाही विठ्ठल? मग सारासार विचार करतात तुकोबाला या अभंगातून सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, आणि पहिला शब्द महाराज इथं पवित्र आलाय. मग पवित्र म्हणायचं कुणाला? एखाद्या माणसाला महाराज सरळ सरळ प्रश्न केला, कदाचित तुकोबाराय म्हणले असते माझा देह, पण तुकोबाराय सांगतात तो देह, अर्थातच भगवंतानी आम्हाला हा देह कशासाठी दिला? देवे दिला देह भजला गोमाता, गोमाता माता बाधिकेता, गोया दादा माता बाधिकेता, गोया दादा माता बाधिके. देवे दिला देह भजना गोमटा. भगवंतानं आम्हाला हा देह कशासाठी दिला? तर भजन करण्यासाठी दिलाय, कीर्तन करण्यासाठी दिलाय, कीर्तन ऐकण्यासाठी दिलाय. पण महाराज लोकांना जर सरळ सरळ प्रश्न केला ना, कीर्तनाला येत जा, लोक सरळ सरळ सांगतात, राडे महाराज सांगतात आम्हाला वेळ पोरं जरा पलीकडे बसवा, जा पलीकडे जा, नाहीतर इथं टाळ घेऊन उभा राहा. झाल्यावर सांगा चला. चला आधीच वेळ झालाय. चला असू द्या. आता शेवटपर्यंत विक्षेप नको विडवलं. आपण कुठं होतो? कीर्तनात. बरोबर आहे? ऐका, पवित्र तो देह भगवंताने आम्हाला देह कशासाठी दिला? कीर्तन करण्यासाठी, भजन करण्यासाठी, भजन ऐकण्यासाठी दिला. लोकांना प्रश्न केला, कीर्तनाला यायचा, लोक सरळ सरळ सांगतात आम्हाला वेळ नाही. भजनाला येत जा, लोक सरळ सरळ सांगतात आम्हाला वेळ नाही. पण ऐका, भगवंत जाहीर सांगतो, ज्या भक्ताला माझ्यापर्यंत यायचंय ना, त्या भक्ताला माझ्यापर्यंत येण्यासाठी अनंत अडचणी आहेत. त्या भक्ताला माझ्यापर्यंत येता आलं नाही तरी चालेल, मी तुझ्यापर्यंत येतो. म्हणून कदाचित भगवंताचं अस्तित्व प्रत्येकाच्या घरात आई वडिलाच्या स्वरूपात आहे, हे विसरू नका विठ्ठल. देहाची किंमत आला माहीत झाली, देह कशासाठी भगवंतांना दिला इथपर्यंत माहीत झालं. पण महाराज हा देह एक ना एक दिवस हे जग सोडून जाणार आहे. त्याला तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, नाशवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशवंत देह याचाच अर्थ जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचं. मग कुणाला हे जग सोडून जायचंय? पायामध्ये 100 रुपयाची चप्पल घालणाऱ्या माणसाला सुद्धा हे जग सोडून जायचंय, आणि 10,000 रुपयाचे बूट घालणाऱ्या माणसाला सुद्धा हे जग सोडून जायचंय. सायकलीवरून प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा जायचंय, आणि हेलिकॉप्टरनं प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा महाराज हे जग सोडून जायचंय. शिळी भाकरी खाणाऱ्या माणसाला सुद्धा हे जग सोडून जायचंय, आणि 2-2 लाख रुपयाचे मशरूम खाणाऱ्या माणसाला सुद्धा हे जग सोडून जायचंय. अजून सोपं करतो, लग्नामध्ये 5-5 हजार कोटींचा खर्च करणाऱ्या माणसाला सुद्धा जायचंय, आणि नुसतंच नारळात पोरगी देणाऱ्या माणसाला सुद्धा जायचंय. अजून सोपं करतो, गोपीनाथ पावे देवा का गोपीनाथ पावे देवा पावे देवा जायाचे शरीर नाही जगात जायाचे शरीर
मान्य केलं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला जायचे. अजून सोपं करून सांगतो, कीर्तन करायला साथ देणाऱ्या पकवाजाला सुद्धा एक ना एक दिवस जग सोडून जायचंय. कीर्तन करायला साथ देणाऱ्या गायक मंडळीला सुद्धा एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय. मग का महाराज तुम्ही राहणार आहे? आता आम्ही मान्य केलं कुणीच राहणार नाही, तर मग मला सांगा पैसा कमवायचा कशासाठी? बरोबर आहे. बंगले घ्यायचे कशासाठी? बंगले बांधायचे कशासाठी? गाड्या घ्यायच्या कशासाठी? बरोबर आहे. मग मला सांगा, एवढं जर आम्ही श्रीमंती कमवण्याच्या पाठीमागे जर जात असेल ना महाराज, जाताना काय कोणी बरोबर घेऊन जाणार नाही. इथपर्यंत महाराज आम्ही मान्य करतो, जाताना कुणीच काही बरोबर घेऊन जात नाही. तर एवढा अट्टहास कशासाठी? जर आम्ही जातच नाही कुणी बरोबर घेऊन, हे जर तुम्ही मान्य केलं तर मग एक काम करा. काय? कीर्तन संपल्यावर जेवढे जेवढे ज्यांच्याकडे धन धन सोलनानं संपत्ती आहे तेवढं फक्त माझ्याकडे देऊन जावा. करात वरती कोण कोण देणार आहे? विशाल महाराज एका बी माणसाचा हात वर नाही आला. एवढी श्रीमंतीला चिटकून बसलेत. मला वाटलं पाकिटात काहीतरी वाढ होईल. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. माणसानं धन दौलत सोनं नाणं आयुष्यामध्ये जरूर कमवावी, पण कमवत असताना माणसाने माणुसकी सुद्धा कमवावी. का? तर मरणाच्या काळात महाराज धन दौलत सोनं नाणं संपत्ती तुमच्या कामाला येणार नाही, पण आयुष्यभर कमवलेली माणुसकी तुम्हाला मरून सुद्धा देणार नाही. विडवलं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत म्हणतायत. आणि आपल्या प्रमाणामध्ये महाराज, वाणी शब्द जर आम्ही कधी उच्चारला तर आमच्यामध्ये एक मन आहे, ज्याच्या मुखामध्ये साखरण डोक्यावरती बर्फाचा खडा आहे ना महाराज, त्याच्यासारखा चांगला माणूस या विश्वामध्ये नाही. पण पुढे शब्द आला महाराज, पुण्यवंत. या जगात पुण्यवान कुणाला म्हणावा? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कुणाला पुण्यवान म्हणावं? सध्याच्या काळात त्यालाच महाराज पुण्यवान म्हणावं, ज्याला आई बापाची सेवा करता येते ना, ते घर सगळ्यात पुण्यवान समजावं. ते घर सगळ्यात पुण्यवान समजावं. अजून सोपं करून सांगतो महाराज, ऐका. प्रत्येक घरात एक तरी पुण्यवान माणूस असावा. किती? एक तरी पुण्यवान माणूस असावा. याला पुरावा काय? ऐका, मला सांगा, रावणाच्या लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करणारा कोण होता? कोण होता? बोलायचं कीर्तनात आता. कोण होता? बिभीषण होता. बिभीषणानं साथ सोडली, रावण राहिला का? नाही राहिला. महाभारतामध्ये विदुर नावाची व्यक्ती होती. विदुर नावाची व्यक्ती सुद्धा भगवंताचं नामचिंतन करत होती. विदुराने साथ सोडली, बाकीचे राहिले का? नाही राहिले. अजून सोपं करून सांगतो, प्रत्येक घरात एक तरी माळकरी माणूस असावा. काय विशाल किती म्हणतोय? आपलं शेवटपर्यंत एक एकावर चालणार आहे. ऐका, घरात एक तरी माळकरी माणूस असावा. घरात एक माळकरी माणूस असला ना महाराज, 3 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि अख्खं घरच माळकरी असलं ना महाराज, पिढ्यांचा उद्धार होतो. विडवलं. अजून सोपं करू का? कीर्तनकार असून सांगतो, ऐका. प्रत्येक घरात एक तरी पुण्यवान माणूस असावा. प्रत्येक घरात एक तरी माळकरी माणूस असावा. पुढचा ऐका विशाल महाराज, प्रत्येक घरात एक तरी कीर्तनकार असावा. किती म्हणतोय? एकच. शेवटपर्यंत एकच. डोक्यात एकच ठेवायचं. किती असावा? घरात एक तरी कीर्तनकार असावा. आता तुमच्या मनात महाराज प्रश्न पडला असेल, प्रत्येक घरात जर एक कीर्तनकार झाला तर महाराज आम्ही तारका द्यायच्या कुणाला? बरोबर आहे ना? तारका द्यायच्या कुणाला? जो पाकिट जास्त घेतोय त्याला? जो पाकिट कमी घेतोय त्याला? 50 लाखाच्या गाडीतून येतोय त्याला? कीर्तनात येऊन दुसऱ्याचे हेव देव काढतो त्याला? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ऐका, जो कीर्तनकाराला तुम्ही सांगितलंय ना, तो कीर्तनकाराने कीर्तनात आल्यानंतर जो अभंग घेतलाय ना, त्या अभंगातल्या प्रत्येक चरणावाईज नाही, तर चरणातल्या प्रत्येक शब्दावरती संतांना काय सांगायचं याचं चिंतन मांडतो त्याला. कळालं? याचं चिंतन मांडतो त्याला. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण महाराज, या चित्तामध्ये जर चिंतन असेल, ज्या दारात कीर्तन सेवा आहे, ज्या ठिकाणी कीर्तन सेवा आहे, ती कीर्तन सेवा थेट भगवंताच्या चरणाजवळ पोहोचते. विसरू नका. म्हणून
महाराज ऐका, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. आजपर्यंत महाराज आम्ही 3 काळ पाहिले. एक वर्तमान काळ, बोला का ती बी आम्ही सांगायचं आता. एक वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. या तिन्ही काळामध्ये जर आम्ही भगवंताचं नाम चिंतन केलं ना महाराज, आपल्या आयुष्यामध्ये कुठलाच काळ काळा काळ करू शकत नाही. म्हणून कदाचित तुकोबरायांना असं म्हणायचं नसेल अभंगाचं पहिलं चरण. पवित्र तो देव वाणी पुण्यवंत, पवित्र तो देव वाणी पुण्यवंत, पवित्र तो देव वाणी अभंगाच्या पहिल्या चरणाचा प्रवास संपलाय. दुसऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबराया सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तयाचं चिंतन म्हणजे आम्हाला कुणाचं चिंतन करायचंय? त्या भगवंताचं चिंतन करायचंय. आणि त्या भगवंताचं जर आम्ही चिंतन करायला गेलो ना महाराज, आयुष्यामध्ये काळजी करायची गरज नाही. का काळजी करायची गरज नाही? कारण देवाला महाराज आपण आपलंसं केलंय. त्याला तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये सुख नाही. पण मला सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर सुख यायचंच असेल तर सुख एकटं येत नाही. त्याच्याबरोबर शिंदे महाराज दुःख सुद्धा बरोबर येतं. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये. जवा पडे दुःख पर्वता एवढे. दुःख सुद्धा महाराज पर्वता एवढा आहे. पण माणसाच्या आयुष्यात सुख आहे का महाराज? माणसानं स्वतःला सुख मिळवण्यासाठी 5-5 कोटींचे बंगले बांधले आणि त्या बंगल्यामध्ये त्या माणसाला वाटतं माझ्यासाठी त्या बंगल्यामध्ये स्वतंत्र एखादी रूम पाहिजे. एवढंच नाही, त्या माणसाला वाटतं माझ्यासाठी त्या रूम मध्ये एअर कंडिशन रूम पाहिजे, मला एसी पाहिजे. झोपण्यासाठी महाराज गुडघापर्यंत गादी पाहिजे. आणि त्या खिडकीतून मच्छर आत येऊ नये म्हणून महाराज खिडकीला जाळी पाहिजे. अजून सोपं करतो, मच्छर चावू नयेत म्हणून महाराज बाजारामध्ये मिळतं, त्याला काय म्हणतात? उडमास. डिजिटल जमाना, उडमास. मला सांगा, त्या गुडघापर्यंत गादीवरती सुखानी झोप लागते का? लागत नाही. थोडंसं पाठीमागं जाऊ, मला सांगा ना, पहिल्या काळामध्ये माणसाकडे महागड्या गाड्या होत्या का? नाही. 5-5 कोटींचे 10-10 कोटींचे बंगले होते का? नाही. झोपण्यासाठी गुडघापर्यंत गादी होती का? नाही. झोपण्यासाठी महाराज साधा बारदाना असायचा. बरोबर आहे? मला सांगा, त्या बारदानावरती महाराज सुखानं झोप लागत होते का नव्हती? लागत होती. मग आमची झोक आणि समाधान कुठं गेलं महाराज? नाही. ऐका, त्याचंही कारण जाता जाता सांगतो. जशी जशी माणसानं साधनं वाढवायला सुरुवात केली ना महाराज, तसं तसं माणसाच्या आयुष्यातलं सुख आणि समाधान निघून गेलं. पण आम्हाला परत हे सुख आणि समाधान परत आणायचं असेल ना महाराज, तर साधनं वाढवण्यापेक्षा
भगवंताची साधना वाढवा. जीवनामध्ये सुखच सुख आल्याशिवाय राहणार नाही. विडल विठ्ठल 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 विठ्ठल. मग महाराज ते सांगायचं आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. त्या देवाशिवाय माणसाच्या आयुष्यात सुख नाही. पण दुसऱ्या चरणाचा आम्ही प्रवास करत असताना तुकोबाराय सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. जर माणसाच्या आयुष्यात पापांच्या राशी जर जळून जायची असतील ना महाराज, परत तुकोबाराय एक अभंगामध्ये सांगतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. मग तुकोबाराय सांगतात हरिनाम कीर्तनच का करायचं, तर तुकोबाराय सांगतात देवा तुझ्या स्वरूपाचं वर्णन आम्ही काय करावं, म्हणून आम्ही साधानी सोपं कीर्तन करणार आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. साधानी सोपं कीर्तन करणार आहे. काच हे निवडलं तर हे नाम महाराज कोणीही घेऊ शकतो. सकळांशी येते आहे अधिकार, ते कुणीही महाराज घेऊ शकतो. पण ऐका पुढे तुकोबाराय सांगतात संतांचं पूजन करायचंय. पण सध्याच्या काळात संत म्हणायचं कुणाला, एका वाक्यात सांगतो जिथं मी पणाचा अंत त्याचं नाव आहे. तुम्ही काय माझ्यावर नाराज बिराज आहे का काय, बोललं तर कीर्तन कळतं. नाहीतर महाराज काय होतं कीर्तनाच्या शेवटी लोक येतात आणि जाताना म्हणतात महाराजांनी काहीच सांगितलं नाही. अरे येड्या पहिल्यापासून येऊन बघ महाराज काय सांगतात का कीर्तन कळल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे. मग तेच मला सांगायचं फक्त कीर्तनात बोलत राहा. आता शेवटी महाराज कसं आहे पाहुण्याचं गावायला बोलाय बी येत नाही. ऐका संतांचं पूजन करायचं, पण सध्याच्या काळात संत ओळखणं महाराज एवढं सोपं नाही. वेश परिधान करतात लोक स्वतःला संत म्हणून घेतात, मग त्यांना संत म्हणायचं का, अजिबात नाही. तुम्ही लोकांना संत म्हणता मग त्या लोकांनी स्वतःला संत म्हणून घ्यायचं का, अजिबात नाही. अजून सोपं करून सांगतो ऐका, या विश्वाच्या मालकाच्या पत्नीला दारात वेश बदलून आलेला साधू ओळखता आला नाही. आपण कुठं याचा विचार करायचा. म्हणून संत ओळखणं एवढं सोपं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात संत म्हणायचं कुणाला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, त्याला महाराज संत म्हणायचं. आणि संतांचं पूजन का करायचं, तर ज्ञानाची प्राप्ती होते. आणि तिसऱ्यांदा तुकोबाराय सांगतात घालू लोटांगण महाद्वारी. आता महाराज सारासार विचार करायला गेलं तर तुकोबाराय देवाच्या पुढे लोटांगण घालतायत. ज्याला मी तुकोबारायांना देव समजतो ते तुकोबाराय देवाच्या पुढे लोटांगण घालतायत. पण सरळ सरळ महाराज माणसाला नुसतं मरणाचं नाव जरी काढलं ना, तर महाराज त्या माणसाला यमाची भीती वाटते. पण या विश्वामध्ये असे संत होऊन गेले, नुसतं तुकोबारायांचं नाव जरी महाराज काढलं ना, तर देव सुद्धा नाही यम सुद्धा. तुकाराम तुकाराम नाम घेता कामे यम, नाम घेता कामे यम, नाम घेता कामे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता का, पण यम सुद्धा महाराज तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर चळा कापत होते. ते तुकोबाराय देवाच्या पुढे नतमस्तक होतात. त्याला अजून एक तुकोबारायांचं प्रमाण आहे, शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. त्या तुकोबाराय हनुमंतरायच्या पुढे सुद्धा नतमस्तक होतात. आणि वारकरी संप्रदायातून आम्हाला महाराज हे शिकायचे, ज्याला आयुष्यामध्ये काय कमवायचंय, ज्याला आयुष्यामध्ये काय मिळवायचंय ना महाराज, त्यानं देवाच्या पुढे नतमस्तक व्हायला शिका. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कदाचित असं म्हणायचं नसेल अभंगाचं दुसरं चरण,
प्रवास आपला संपलेला आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या 2 चरणाचा महाराज प्रवास संपला. आता 3ऱ्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय आता सांगतात. काय सांगतात? देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. पहिला शब्द महाराज इथं काय आला? काय आला? देव आला. आजपर्यंत महाराज आम्ही काय केलं? देव देव केले. त्यात बी विशाल महाराज प्रकार आहेत बरं का, हे विसरू नका. देव देव केले, आम्ही मान्य केलं देव आहे. पण माझा सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न आहे, मला सांगा देव आहे का? आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलाय तेवढ्याने हात वरती करा. विशाल महाराज इथं बरीच माणसं बसली पण एका बी माणसाचा हात वरती नाही आला. म्हणजे देव अस्तित्वात. मग मी हात वर करायला सांगितलं, मग काय झालं होतं? ऐका, अजून सोपं करून सांगतो. मला सांगा, तुम्ही कीर्तन आहे म्हणून आलाय का निमंत्रण आहे म्हणून आलाय? एक उत्तर द्यायचं. तुम्ही कीर्तन आहे म्हणून आलाय, नीट ऐका. बऱ्याच जणांचा प्रश्न आहेत आम्ही कीर्तन आहे म्हणून आलोय, आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहेत आम्ही निमंत्रण आहे म्हणून आलोय. दोन्ही प्रश्नांची महाराज उत्तर देतो. ऐका, जे कीर्तन आहेत म्हणून आलेत ना महाराज, त्यांच्या पूर्वजन्माच्या पुण्याने त्यांना इथपर्यंत पाठवलं. आणि जे निमंत्रण आहेत म्हणून आलेत ना महाराज, देवाकडून त्यांच्याकडे काहीतरी पुण्य करून घ्यायचे म्हणून इथपर्यंत आलेत. विडल अजून सोपं करून सांगतो. विशाल महाराज, तुम्ही मृदुंग आतून वाजवताय का बाहेरून वाजवताय? आतून वाजवताय. विशाल महाराजांनी सांगितलं मृदुंग मी आतून वाजवतोय. इथं गायक मंडळी आहे, तुम्हालाही माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे, तुम्ही गायन आतून करताय का बाहेरून करताय? आतून करताय. बर, तुम्ही टाळ वाजवताय आतून वाजवताय का बाहेरून वाजवताय? आतून वाजवताय. तिघांनी बी महाराज आतून प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि तुमच्या समोर जर महाराज कीर्तन करतोय, तो कीर्तन आतून करतोय का बाहेरून करतोय? आता हे मला सांगावं लागेल, नाहीतर म्हणणार महाराजाला तुला कशाला बोलावं. बरोबर आहे. ऐका, जसा वारा आहे पण दिसत नाही, तसा भगवंत आहे पण दिसत नाही. कारण भगवंत महाराज दाखवण्याची गोष्ट नाही, भगवंत अनुभवण्याची गोष्ट आहे. विडल पण इथपर्यंत महाराज ठीक झाला, मी मान्य केलं आता देव आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की देव माझ्या घरी यावा. वाटतं का नाही वाटत? प्रत्येकाला वाटतं ना देव माझ्या घरी यावा, आयुष्यात एकदा का होईना देव भेटावा. इथपर्यंत आपल्याला वाटतं. पण आपल्याला असं का वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं? शिंदे महाराज बरोबर आहे का? सगळ्याला वाटतं देव माझ्या घरी यावं, मग आपल्याला का वाटत नाही देवाच्या घरी जावं? नाही वाटणार का? देवावरती आमची तेवढी श्रद्धा महाराज राहिलीच नाही, म्हणून देवाच्या घरी जाऊ वाटत नाही. हे जेवढे संत म्हणून जन्माला आले ना महाराज, त्यांनी फक्त देवाचा धावा केला आणि त्यांना देव भेटल्याशिवाय राहिला का नाही. म्हणून देवाला आपलं स करता आलं पाहिजे. विडल बर, इथपर्यंत आम्ही महाराज मान्य केलं. आणि तो पंढरपूरचा पांडुरंग जर इथं या कीर्तनाच्या ठिकाणी तुमच्या समोर जर येऊन उभा राहिला आणि त्या पांडुरंगानं सांगितलं, सांगा तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला आज माझ्याकडून काय मागायचंय ते मागा. तुम्ही काय मागाल? अतुल दादा तुम्ही काय मागाल? महाराज कुणी मागाल? मी गाडी मागेल. कुणी म्हणा मला देवा बंगला बांधून दे, कुणी म्हणेल मला गाडी दे. पण हाच प्रश्न जर संतांना विचारला तर संत काय सांगतील? संत म्हणतील, देवा या सगळ्या माईक गोष्टी त्या मला नको, फक्त देवा तू मला पाहिजे. आणि ज्यावेळेस देवा तू मला पाहिजे असा प्रश्न निर्माण होतो ना महाराज, तेव्हा देव सुद्धा पांडुरंग सुद्धा आपल्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. विडल
महाराज काय मागावं हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे, पण देव जर मिळवायचा असेल तर महाराज काय मागावं याच्यावरून ठरवतं महाराज देव मिळणार आहे का मिळणार. मग सारासार विचार करतात तुकोबारायचा महाराज मागणीला विरोध आहे. तुकोबाराय मागणीला विरोध करतायत आणि त्याच तुकोबारायांच्या गाथेत 125 अभंग मागणी पर आहे. शिंदे महाराज अजून सोपं करून सांगतो, त्याच तुकोबारायांच्या गाथेत 125 अभंग मागणी पर आहेत. अजून सोपं, तुकोबारायांच्या गाथेतला पहिलाच अभंग मागणी पर आहे, समचरण दृष्टी विटेवरी साज. मग हे कसं, हा जर प्रश्नाचं उत्तर जर महाराज आम्हाला शोधायचं म्हटलं ना, तर तुकोबाराय सांगतात माझा मागणीला विरोध जरूर आहे, पण देवाकडे काय मागावं, तर देवाकडे देवच मागावा. देव भेटल्याशिवाय राहत नाही विडवलं. मग ज्यावेळेस तुकोबारायांचे वडील बोलोबा आंबिले आणि माता कनकाई, बोलोबा आंबिले कनकाई मातेला सांगतात मी पंढरपूरच्या वारीला निघालोय, तुला यायचंय का. ती म्हणली मला पण यायचंय. पण बोलोबांनी सांगितलं पंढरपूरला मी तुला नेतोय, पण देवाला काहीच मागायचं नाही. महाराज दोघेच्या दोघे पंढरपूरच्या वारीला गेले, पंढरपूरचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं, बोलोबा आंबिले पुढे निघून गेले, पण कनकाई माता काय अजून आली नाही. ती कुठं होती, देवाच्या दारात होती. आणि देवानं कनकाई मातेला प्रश्न केला, तू लय नाराज दिसते, काय झालं. कनकाई मातेनं सांगितलं बरेच वर्ष झालं माझ्या पोटी पुत्र जन्माला आला नाही, मला तेवढा पुत्र जन्माला आणून दे. बोलोबा आंबिलेने हाक मारल्या, कनकाई माता कुठं थांबलीस. तेवढ्यात कनकाई माता बोलोबा आंबिलेंच्या पुढे आली. तू देवाला काय मागितलं तर नाही ना. मी देवाला काहीच मागितलं नाही, उलट देवच माझ्याशी बोलला. देव बोलला तुला काय पाहिजे म्हणून मी सांगितलं माझ्या पोटी पुत्र जन्माला येऊ दे. आणि बोलोबा आंबिले परत सांगतात देव तुझ्याशी बोललाच ना, तर एक काम कर, परत देवाकडे जा आणि देवाला सांग माझ्या पोटी असा पुत्र दे, असा पुत्र दे, पुत्र व्हावा. शिंदे महाराज पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोके चंडा, असं पुत्र जन्माला दे. आणि तेव्हा महाराज तो पुत्र जन्माला आला म्हणजे ते तुकोबाराय ते विसरू नका विढवलं. मग आम्ही त्या तुकोबारायांना पुसतो का, तर देवाला काय मागावं याच्यावरून ठरतं की देव आहे का, देव मिळणार आहे का. पण सारासार विचार करता महाराज देव इच्छी रजे चरणीची माते. देवाला सुद्धा महाराज तुमच्यापर्यंत येण्याची इच्छा असते. देव सुद्धा तुमच्यापर्यंत महाराज येतो, पण कधी येतो, भक्ती सुद्धा निस्वार्थ भावनेची असावी लागते. देव तुमच्यापर्यंत अवश्य येणार, पण भक्ती सुद्धा महाराज निस्वार्थ भावनेची असावी लागते. तेव्हा देव आपल्यापर्यंत येतो. तो आपल्यापर्यंत कसा येतो ऐका. देव जर आपल्यापर्यंत यायचा असेल ना महाराज, जशी रानातली काळी माती आपल्याला जगण्यासाठी धान्य देते आणि घरातली आई आपल्याला कसं जगायचं हे शिकवते. नीट ऐका, घरातली आई जगण्यासाठी शिकवते, रानातली काळी आई जगण्यासाठी धान्य देते. पण मला सांगा, त्याच काळ्या मातीमध्ये ऊस लावावा लागतो का आपोआप येतो. हा, लावावा लागतो. बरं मला सांगा, मका लावावी लागते का आपोआप येते. लावावी लागते. बर, भुईमुग आपोआप येतो का लावावा लागतो. लावावा लागतो. बर, ही तिन्ही पिकं जर आम्हाला लावावी लागत असतील तर त्याच रानामध्ये येणार तण आम्हाला लावावं लागतं का आपोआप येतं. आपोआप येतं. बरोबर आहे. मग मला सांगा, ते तिन्हीच्या तिन्ही पिकं चांगली येण्यासाठी आम्ही तण उपटून टाकतो का पिकं उपटून टाकतो. पिकं काय उपटून टाकतो, तण उपटून टाकतो का, तर त्या आपोआप आलेल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला नकोय. तसं महाराजा भगवंताने आम्हाला देह निर्मळ मनाचा देह दिला, सुंदर असा देह दिला. आणि या देहाला जर चांगलं करायचं असेल ना महाराज, बाहेरच्या गोष्टी अंतःकरणात आल्याच नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात
या अंतकरणामध्ये जीवनाचं सार्थक करायचं असेल ना महाराज, जसं तण उपटून टाकल्यानंतर पिकं चांगली येतात ना, तसं या अंतकरणातील या मनातील ज्यावेळेस आम्ही अहंकार बाजूला काढून टाकू ना महाराज, पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा हृदयात बसल्याशिवाय राहत ही ताकद आहे महाराज. म्हणून देव आपलासा करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच देव येतो. विठ्ठल कुंडली कवदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. म्हणून सांगतो ऐका, देवई चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देवाला सुद्धा तुमच्यापर्यंत येण्याची इच्छा असते महाराज, पण भक्ती निस्वार्थ भावनेची असावी लागते. पण सारासार विचार करता महाराज, नामदेवरायांची झोपडी जळत होती. आणि ज्यावेळेस नामदेवरायांची झोपडी जळत होती ना महाराज, नामदेवराय दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर त्यांची झोपडी गावामध्ये जळत होती. तशी झोपडी जळत होती ना महाराज, सगळे गावकरी गोळा झाले. आणि गोळा झाल्यानंतर नामदेवरायांच्या घरातल्या वस्तू बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला, पण एकही वस्तू बाहेर काढता नाही आली. ऐका, गावकऱ्यांनी फक्त 2च वस्तू बाहेर काढल्या, एक झोपण्याची गादी आणि अंगावरती घेण्याची शाल. किती वस्तू बाहेर काढल्या? 2च वस्तू बाहेर काढल्या. नामदेवराय कीर्तन करून आले आणि कीर्तन करून आल्यानंतर बघतात तर काय आपली स्वतःची झोपडी जळते. जसं नामदेवराय आपल्या झोपडी जवळ आले आणि आल्यानंतर बघितलं, सगळे गावकरी गोळा झाले. गोळा झाल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं, नामदेवराया आम्ही बराच प्रयत्न केला तुमच्या घरातील वस्तू बाहेर काढण्याचा, पण आम्ही फक्त 2च वस्तू बाहेर काढू शकलो, एक झोपण्याची गादी आणि अंगावरती घेण्याची शाल. त्या माणसानं नामदेवरायांच्या हातात महाराज त्या दोन्ही वस्तू दिल्या. नामदेवरायांनी त्या हातामध्ये घेतल्या आणि त्याच वस्तू परत त्याच जाळामध्ये टाकून दिल्या. लोकांनी नामदेवरायाला सांगितलं, एवढा अट्टहास करून आम्ही दोन्ही वस्तू बाहेर काढल्या, परत तुम्ही दोन्ही वस्तू त्या जाळामध्ये टाकून दिल्या. कारण काय? नामदेवराय महाराज एकही शब्द बोलले नाहीत. कडाक्याची थंडी होती, जशी आता थंडी पडली तशी. झोपडीच्या बाजूला महाराज एक आंब्याचं झाड होतं. गावकरी सगळे घरी निघून गेले आणि गेल्यानंतर महाराज नामदेवराय त्या आंब्याच्या झाडाखाली झोपी गेले. पण त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला नामदेवरायांची काळजी आहे. नामदेवराय स्वतः त्या नामदेवरायांकडे आले. पांडुरंगाने नामदेवरायांना झोपण्यासाठी मखमली गादी दिली, अंगावरती घेण्यासाठी महाराज शाल दिली आणि स्वतः पांडुरंगाने नामदेवरायाला अलगद उचललं आणि ज्या ठिकाणी झोपडी जळत होती ना महाराज, त्या ठिकाणी नवीन झोपडी बांधून पांडुरंगाने दिली. आणि त्या झोपडीमध्ये नामदेवराय झोपले आणि सकाळ झाली, गावातली लोक आली. आता गावातला एखाद्याला तरी चॅप्टर असतोच की महाराज. आला, नामदेवरायांची झोपडी बघितली, नामदेवरायांच्या झोपडीचं दार उघडलं आणि जसं दार उघडलं नामदेवरायांजवळ पळत गेला. नामदेवरायाला सांगितलं, नामदेवराया आम्हाला पण एखादी अशी झोपडी बांधून दे. नामदेवरायांचं उत्तर आहे का? नामदेवराय सांगतात, अशी झोपडी बांधून घेण्यासाठी आधी स्वतःचं घर जाळावं लागतं. स्वतःचं घर जाळावं लागतं. तसा पंढरपूरचा पांडुरंग जर आपल्यापाशी यायचा असेल ना महाराज, स्वतःच्या मनातील अहंकार जाळावा लागतो, तेव्हा देव आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून कदाचित सांगतात, देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव सुद्धा महाराज तुमच्यापर्यंत येतो, पण कदाचित तुकोबारायांना असं म्हणायचं नसेल. अभंगाचं 3रं चरण. देव येते राजाच्या राणीचे माते, देव
चराने माते देव येते राजा चराने माते देव येते राजा चराने माते धावत चाला दे मागे मागे धावत चाला दे मागे मागे धावत चाला दे मागे 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 दयाच्या चिताने तारा दिल रोज 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 दयाच्या चिताने दयाच्या चिताने तारा दिल रोज दयाच्या चिताने तारा दिल रोज देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. 3 चरणाचा महाराज प्रवास संपत आलेला आहे, संपलेला आहे, पण वेळ पण महाराज संपत आलेली आहे. पण ऐका, 4थ्या चरणामध्ये प्रवास केल्यानंतर तुकोबा आता सांगतात काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी. आता वेगळं पण महाराज आमच्यात आता काहीच उरलं नाही. का तर देवाला महाराज आपलंसं केलंय. मग तुकोबाराय सांगतात याच देवाच्या संगतीत या आणि या संतांच्या संगतीत या. आणि संतांच्या संगतीत आल्यानंतर महाराज किती सुख आहे. काय सांगू संत संगतीचे सुख, किती सुख आहे संतांच्या संगतीत. ऐका, मला सांगा, एखाद्या जर मुक्या पोराला साखर खायला दिली तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? येईल का तुला दादा? येणार नाही. जर आपल्यासारख्या बोलक्या माणसाला साखर खायला दिली तर त्याला सांगता येईल का साखर किती गोड आहे? येईल का? येईल. मग मला सांगा साखर किती गोड आहे? बोलत राहायचं. हा, विशाल मला साखर किती गोड आहे सांगता येत नाही. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणताय साखर किती गोड आहे सांगता येत नाही. मग तुम्हालाच प्रश्न आहे, सांगता येत नाही म्हणजे किती गोड आहे? बघा, ऐका, बरोबर आहे. मला सांगा साखर किती गोड आहे. आपण कितीही प्रश्न विचारला तरी सांगता येणार नाही. या लेकरांना जर एखादा प्रश्न केला, सांगा साखर किती गोड आहे, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज सांगतात साखर खूप गोड आहे. महाराज मग तुम्हालाच प्रश्न आहे, खूप गोड म्हणजे किती गोड आहे? आता तर महाराज माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांनी अशा भाषेत उत्तर सांगितलं, सगळ्याला कळलं असेल, माईंदाळी गोड आहे मला. आणि आता जर त्या महाराजांना प्रश्न केला माईंदाळी गोड म्हणजे किती, तर ती सांगेल जाताना गाडीत सांगतो किती गोड आहे. बरोबर आहे ना? रागवाबी व्हायची गरज नाही. ऐका, कीर्तनात प्रश्न निर्माण झाल्याशिवाय महाराज उत्तर मिळत नाही. जशी साखर किती गोड आहे हे सांगता येत नाही ना महाराज, तसं संतांच्या संगतीत या. संतांच्या संगतीत आल्यानंतर संतांची संगत सुद्धा किती गोड आहे हे सांगता येत नाही. विडवलं म्हणून महाराज ऐका, आतापर्यंत आम्ही देवाचं गुणगान गायलं, पण देवाची सुद्धा महाराज एक इच्छा असते. काय? तर माझ्या भक्तानं माझं नामस्मरण करावं, माझ्या भक्तानं माझं नाव घ्यावं आणि माझ्या भक्तानं माझं सुंदर असं भजन करावं.
म्हणून प्रत्येकाच्या मुखातून आपल्या भगवंतापर्यंत जाईल असं सुंदर भजन करायचंय विठोबा. जय जय विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार ज्यांना ज्यांना हात वरती केलं त्या माणसाने हात खाली घ्या. महाराज 5 मिनिटं सुद्धा माणसाने सुंदर असं भजन केलं नाही, लगेच 2 वाजवले की लगेच टाळी खाली. अहो हे काय कीर्तन माझ्यासाठी चाललंय नाही. ऐका, कीर्तन महाराज मी तर सांगतो लोकांसाठी हे कीर्तन नसतंच, हे कीर्तन देवासाठी असतं. म्हणून कीर्तन हे लोकमान्य होण्यापेक्षा कीर्तन हे देवमान्य असावं. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात काय, त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. ज्या कंठामध्ये वैकुंठ नायकाचं नाव आहे त्या माणसाला काळजी करायची गरज नाही. का काळजी करायची गरज नाही? का मला सांगा ना, एकदा देवाला आपलंस केलं तर देव आपला होतो. पण विचार करायची गोष्ट आहे महाराज, संध्याकाळच्या वेळी झाडाच्या फांदीवरती बसलेली पक्षी त्याच जागेवरती झोपी जातात. झोपी गेलेल्या पक्षाला देव फांदीवरून पडून देत नसेल तर देव आपली तरी साथ महाराज कशी सोडेल? बरोबर आहे, आपली तरी साथ कशी सोडेल? पण ऐका, नामदेवरायांना एका माणसाने प्रश्न केला, नामदेवराया तुम्ही एवढं शांत असता कसं? नामदेवरायांनी सांगितलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर थोडस बाजूला राहू दे, पण येत्या 8 दिवसात तू मरणार आहे. काय सांगितलं? येत्या 8 दिवसात तू मरणार आहे. आता नामदेवरायांनी सांगितलं याचाच अर्थ मी काय होणार आहे? मरणार आहे. महाराज तो माणूस घरी गेला, 8व्या दिवशी मरणार आहे त्याला माहित होतं. मग त्यानं 8 दिवस काय केलं? आपल्या गावामध्ये गेला, ज्याच्याशी वैर होतं त्याच्या पाया पडला, त्याची माफी मागितली. पाहुण्या रावळ्यांमध्ये गेला, पाहुण्या रावळ्यांची सुद्धा माफी मागितली. अजून सोपं करू, भावकीत गेला आणि भावकीत ज्याचं वैर होतं ना त्याच्या जाऊन महाराज तो पाया पडला. एवढं सगळं झालं आणि बरोबर 8व्या दिवशी सकाळी नामदेवरायांनी सांगितलं होतं तो मरणार आहे. 8वा दिवस उजडला. 4 वाजले, 5 वाजले, 7 वाजले. जशी त्याला 7 वाजता जाग आली, डोळं उघडलं, पण महाराज तो जिवंत होता. त्याला आनंद झाला. नामदेवरायांनी तर सांगितलं होतं की तू मरणार आहे, पण मी जिवंत कसा? धावत धावत नामदेवरायांकडे गेला. नामदेवरायाला सांगितलं, तुम्ही सांगितलं होतं मी 8व्या दिवशी मरणार आहे पण मेलो नाही का? नामदेवरायले म्हणले, या अभिप्रश्नाचं उत्तर थोडं बाजूला राहू दे, मला एवढं सांग, तू 8 दिवसात केलं काय? नीट समजून घ्या, 8 दिवसात केलं काय? तो म्हणला, मी भावकीत गेलो, माफी मागितली, पाहुण्या रावळात गेलो, माफी मागितलं, जेवढ्यांची काही वैर होतं त्यांच्याशी मी माफी मागितली. नामदेवरायांनी 3रा प्रश्न केला, सांग आता तुला वाटतंय कसं? काय प्रश्न केला? तुला वाटतंय कसं? त्या माणसानं सरळ उत्तर सांगून टाकलं, आता मला आनंद वाटतोय. माझ्या जीवनातली चिंता आता निघून गेली. का तर कुणाचे हेवे देवे नाहीत, कुणाचं माझं वैर नाही. ज्याच्याशी वैर होते त्याची मी माफी मागितली आणि माफी मागितली म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद झाला. मला तेच सांगायचंय. ज्यावेळेस हे जीवन जगत असताना महाराज निस्वार्थ भावनेने जर आपण जीवन जगलो, येणारा प्रत्येक माणसामध्ये जर आम्ही देव बघितला ना, तर माणसांचं जीवन सुद्धा सरळ सरळ महाराज संतांसारखं झाल्याशिवाय राहत नाही. संतांसारखं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता एक नवीन वर्ष येते 2025. आलाच योगायोग तर बोलून बी टाकतो जाता जाता.
2025 येते आणि या 2025 मध्ये आम्हाला एक संकल्प करायचा आहे. काय तर या जीवनामध्ये आम्ही जगत असताना खरंच आमच्या आयुष्यामध्ये एकदा का होईना देव भेटावा असं वाटत असेल ना, तर जेवढं आजपर्यंत ज्याच्याशी आपले वैर आहे, ज्याच्याशी जेवढा द्वेष आहे, तेवढं स्वतः जाऊन माफी मागा. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विडवलं मग सारा सार सांगायचा मुद्दा महाराज असा आहे, तुकोबाराय सांगतात काय त्या उरले वेगळे आणि आता वेगळं तुमच्यात आणि आमच्यात काहीच उरलं नाही म्हणून कदाचित तुकोबारायांना असं म्हणायचं नसेल अभंगाचं 4थं चरण. काय त्या मुरले वेगळे आले ना, काय त्या मुरले वेगळे वैकुंठ नायक दया करते, वैकुंठ नायक दया करते, वैकुंठ नायक दया करते, दयाच्या चिंतन करतील रोज, दयाच्या चिंतन करतील, दयाच्या चिंतन करतील रोज, दयाच्या चिंतन करतील महाराज 4 चरणाचा प्रवास आपण संपवलेला आहे. आता 5व्या चरणामध्ये आल्यानंतर तुकोबाराय आता सांगतात, तुका म्हणे देव भक्तांचा संगम, ते ओगनाम देविनीचा. जसा गंगा यमुना सरस्वती एकांताने वाहते ना महाराज, तसं देवाचं आणि भक्ताचं नातं असतं. आणि देवाचं आणि भक्ताचं जर नातं व्हायचंच असेल ना महाराज, तर तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये तुका मारे देवा, तुका मारे देवा, भक्ताचा संगमा, तुका मारे देवा,
देवा चिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. आवाज का कमी केला व्हायचा. तुका म्हणे देव भक्तांचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा. हा तुकोबरायांचा 5 चरणाचा अभंग जशी भगवंत बुद्धी देतील तसं सोडवण्याचा प्रयत्न केलाय. पण या अभंगाचा भावार्थ लक्षात घेता अभंगातल्या प्रत्येक चरणावर नाही तर चरणातल्या प्रत्येक शब्दावरती भावार्थ टाकण्याचा प्रयत्न केलाय. महाराज बरीच लोक म्हणतात कीर्तनाच्या आधी महाराज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा, लोक हसून हसून लोळली पाहिजे. कीर्तन हसून हसून जर आम्ही करायला सुरुवात केली तर आम्हाला काहीच अवघड नाही. पण ज्यांनी ज्यांनी हा प्रश्न केलाय त्यांच्यासाठी माझा सोपा प्रश्न आहे. लोक स्वतःच्या जीवनावरती हसायला लागली त्याचा विचार आधी करा. म्हणून सांगतोय मी मगाशी सांगितलं कीर्तन हे लोकांसाठी नाही, कीर्तन हे देवासाठी आहे. म्हणून अभंग घेण्या पाठीमागचं कारण महाराज तेच आहे. आणि हाच अभंग का निवडला याचा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना महाराज, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. माणसाचा देह जर पवित्र करायचा असेल ना तर त्याची वाणी फक्त पुण्यवंत असावी. आणि प्रत्येक जीवनामध्ये महाराज असं वागलं तरच माणसाच्या जीवनाचं सार्थक आहे. आणि आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे या ठिकाणी आला, परमार्थ प्रेमी भारजी ननवरे असतील, त्याचबरोबर संबंध सपकाळ परिवार असेल आणि कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले हरिभक्त परायण शिंदे महाराज असतील, गायकवाड महाराज असतील, इकडं कोयटे महाराज असतील आणि संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे हे गुणीजन आहेत. महाराज ही मुलं आणण्या पाठीमागचं कारण बी तेच आहे. आपली ही मुलं अशीच परमार्थात यावीत एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण हेच उद्याचं भविष्य आहे. आणि या कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे परममित्र हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य विशाल महाराज दराडे, आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण कीर्तनाचं लाईव्ह शूटिंग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं, ओम साई क्रिएशन रोहितजी खरात, आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम दादा आपण या ठिकाणी दिलीत, आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सांगायचा मुद्दा महाराज एवढाच आहे, निमित्त आपल्या सर्वांना माहीत आहे, पण कशाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. महाराज लोक सांगतात, महाराज तुम्ही किती जरी कीर्तन चांगलं सांगितलं, कितीतरी गायकांनी चांगले गायन केलं, कितीतरी मृदुंगाने चांगला मृदुंग वाजवला, गेलेला माणूस परत येईल का? ऐका, हे सगळा जो अट्टहास आहे ना महाराज, गेलेला माणूस परत आणण्यासाठी नाही. जाताना प्रत्येक माणसाची एक इच्छा असते की माझ्याकडून काहीतरी सत्कर्म घडावं. त्याच निमित्तानं या दारातून महाराज अन्नदानाचं काम होतंय, सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. अन्नदान झाल्यानंतर महाराज तुमच्या घरी एखादा माणूस जेवण करायला येऊ द्या, आणि जेवण झाल्यानंतर भरपूर जेवण झाल्यानंतर त्याला जर तुम्ही परत वाढायला गेला तर सरळ सरळ सांगतो नको का, आता माझं पोट भरले, समाधान झाले. आणि ज्या घरातून महाराज असे समाधान होऊन माणसं जातात ना महाराज, त्या घरात परमात्म्याचं अस्तित्व असल्याशिवाय राहत नाही. नीट ऐका, परमात्म्याचं अस्तित्व असल्याशिवाय राहत नाही. मला सांगा ना, भाऊ आपल्यातून निघून गेले, प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय. कितीतरी कीर्तनकार येतील, कितीतरी व्याख्यात येतील, कितीतरी प्रवचनकार येतील, आपल्या कीर्तनातून बापाचं महत्व सांगतील. मला सांगा ना, बापाचं महत्व कीर्तनातून, प्रवचनातून, व्याख्यानातून सांगून समजेल का? समजणार नाही. आणि जर खरंच बाप एवढा साधानी सोपा असताना महाराज, लोकांनी 4 वळीत बापाला मांडला असता. म्हणून बाप सांगणं महाराज एवढं सोपं नाही.
आणि सांगायला गेलो कीर्तनातनं महाराज ना, आणि चित्रपटातली गाणी गाऊन, बापावरती चित्रपटातली गाणी गाऊन कीर्तनात वेळ घालवणारा महाराज मी नाही. नीट ऐका. जो अभंग घेतलाय कशाच्या निमित्ताने त्याच्यावरती कीर्तन केलं ना महाराज, त्या दारातली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणापर्यंत जाते. हे सिद्ध आहे, ते सिद्ध आहे. म्हणून सांगतो ऐका. बाप जर आम्हाला सांगायचं म्हटलं ना महाराज, जर बाप आणि मुलगा कधीतरी रखरख त्या उन्हामध्ये प्रवास करायला निघाले आणि गेल्यानंतर रखरख तर ऊन आहे, त्या छोट्याशा मुलाला त्या उन्हाची अजिबात तिरीप जाणवत नाही, पण बापाला महाराज त्या उन्हाची तिरीप जाणवत असते. बाप जागेवरून उठतो आणि उठल्यानंतर महाराज आपली पाठ सूर्याच्या बाजूला करतो, जेणेकरून सूर्याचे तेज पाठीवरती पडतील आणि आपली सावली त्या लेकरांवरती पडेल. याच्यासारखं बाप अजून काय करू शकतो? सांगा ना, बाप याच्यापेक्षा अजून काय करू शकतो? महाराज कीर्तनाला एका ठिकाणी गेल्यानंतर एक वयस्कर माणूस होता आणि दुकानामध्ये गेला चप्पलच्या, आणि चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यानंतर महाराज 100 रुपयाची चप्पल होती. दुकानदाराशी वाद घालत होता, नाही मला 70 रुपयामध्ये चप्पल विकत द्या. जवळजवळ 1 तासभर महाराज त्या दोघांचा वाद चालला होता. शेवटी दुकानदाराला ती 30-70 रुपयाला ती चप्पल द्यावी लागली. पण पुढच्याच आठवड्यात त्याच दुकानामध्ये तोच माणूस होता. महाराज तिथं गेल्यानंतर तोच माणूस दुकानदाराला सांगतोय, चांगल्यातला चांगला बूट मला दाखवा. दुकानदाराने 5,000 रुपयाचा बूट काढला. याच्यापेक्षा अजून चांगला दाखवा. दुकानदाराने 7,000 रुपयाचा बूट काढला. नाही, याच्यापेक्षा अजून चांगला बूट दाखवा. शेवटी दुकानदाराने महाराज 10,000 रुपयाचा बूट काढला. राहवलं नाही. त्या माणसाजवळ गेलो, त्या माणसाला सांगितलं, मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही 30 रुपयासाठी त्या दुकानदाराशी 1 तासभर भांडत होता आणि आज 10,000 रुपयाचा बूट विकत घेताय. कारण काय? त्या माणसाने एकच उत्तर दिलं, ती चप्पल माझ्यासाठी होती आणि 10,000 रुपयाचा बूट माझ्या पोरासाठी आहे. सांगा ना, बापांना आयुष्यामध्ये अजून काय करावंच? कारण बाप सांगताच येणार नाही महाराज. बाप तर सूर्यासारखा आहे, तो बाप सागरासारखा आहे. पण या कुटुंबाला फक्त एवढीच विनंती आहे, ज्या वेळेस तुम्हाला भाऊंची आठवण येईल ना, त्यावेळेस फक्त या घरातून चांगलं सत्कर्म घडावं, एवढेच खरी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. जास्तीचा वेळ न घेता आपल्या सर्वांच्या चरणावरती, पांडुरंगाच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर आणि या घरातील ज्यांनी हा सुंदर असा सोहळा ठेवलाय, त्यांचे जे भाऊ आहेत, छगन खंडेरावजी सपकाळ असतील, त्याचबरोबर भामदास खंडेरावजी सपकाळ असतील, आणि घरातील त्यांच्या ज्या कल्याण सजराव सपकाळ असतील, शोभाताई भोयटे असतील, पवित्राजी काटकर असतील, राजाश्रीजी काटकर असतील, मीनाक्षीजी निंबाळकर असतील आणि ठकोबाईजी ननवरे असतील. आपण त्यांच्या सान्निध्यात अतिशय सुंदर असा सोहळा ठेवलाय आणि भाऊ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी हा सोहळा पाहत असतील, नक्कीच म्हणत असतील, माझ्या लेकरांनी माझ्यासाठी खूप सुंदर सोहळा ठेवलाय. ऐका क्या विठोबा. विठ्ठल आम्ही जातो, तुम्ही कृपा सगळ्यांनी उठून उभा राहा.